नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. येत्या 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला फारच असे महत्व सांगण्यात आले. तर अभ्यंग स्नान म्हणजे तरी नेमकं काय आणि ते कसे करावे याची थोडक्यात माहिती. पहाटे सूर्य उगवण्याच्या पूर्वी आपल्याला उठायचं आहे, कारण की अभ्यंग स्नान हे सूर्योदयापूर्वी करायचं असते. उठल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला असे उठणे मिळते, कारण की याचं नावच उठणे आहे. त्यामुळे उठल्यानंतर तुम्हाला हे कच्च्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि ती पेस्ट आपल्या अंगाला लावायची आहे. एक 5 मिनिटं थांबल्यानंतर तुम्ही खोबरेल तेल घेऊन आपल्या स्किनला मसाज करायचा, जेणेकरून ते उठणे आपल्या स्किनमध्ये जिरून जाईल आणि एक उत्तम सुगंध दिवसभर राहील. लहानपणापासून तुम्ही ऐकलंच असेल, उठा उठा पहाट झाली, मोती साबणाने आंघोळ करण्याची वेळ झाली. तर हा आहे मोती साबण आणि नंतर मोती साबणाने तुम्हाला आंघोळ करायची आहे. अशा पद्धतीमध्ये आपलं अभ्यंग स्नान कंप्लीट होतो. अनेक असे परफ्युम्स मंडळीनो बाजारात उपलब्ध आहेत. परफ्युम्स, बॉडी स्प्रे, हे ते एक्सेट्रा एक्सेट्रा. पण चाफ्याचा असलेला सुगंध हा मनाला मोहूनच टाकतो. मन प्रफुल्लित होतो जेव्हा चाफ्याचा सुगंध आपल्या मनामध्ये शिरतो. तसंच आहे अभ्यंग स्नानाचं, कारण की दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाला फारच इम्पॉर्टंट आहे. बदलत्या ऋतूला हे एक आव्हान आहे. धन्यवाद.